गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत 5:50 म्हणजे 6 वाजत आलेत आणि मी 5 वाजताच उठली आहे. पण तेव्हापासून मी काही शूट वगैरे नाही केलं. मी इतका वेळ ना अथर्वला बोलवत होते, त्याची वाट बघत होते. अथर्व अजून आला नाही, पण आत्ताशी मी आता बाहेर आली आहे. थोडंसं उजडलं आहे त्यामुळं. सो चलो बघूयात कधी येतं आहे अथर्व. आणि आम्ही ना एक प्लॅन करतो आहे निनोदयासाठी, एक सरप्राईज प्लॅन. सो चला बघूयात काय काय होतं आहे. स्ट्रेट ट्यून. मी आत्ताशी अथर्व आला आहे. 6 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे दादाला उठवायला. दादा शेजारच्या घरात झोपला आहे पलीकडं. सो आम्ही चाललो आहे तिकडे. आणि आता मी दाजींना पण फोन केला आहे. कुठे निघाला का म्हणा. ठीक आहे. हां. आणि आता आमचं असं झालं आहे की कुठे 5 मिनिटात निघत आहेत. अर्धा तास लागतो त्यांना यायला. म्हणजे 6:45पर्यंत तरी आमचं प्लॅन होईल. तोपर्यंत आता सगळी उठवली पाहिजेत. चला. आधी आमचा ना कालचा प्लॅन होत होता, पण तो नाही झाला. दाजींना काम होतं म्हणून. आणि आता दादा मला सरळ सरळ म्हटलं मी येणार नाही. बघू. चला आता बाकीच्यांना उठवतो आम्ही. मी यावाला घरात झोपलेली. सो तिकडं उठले सगळे. आता यावाला घरातले लोक उठवायचे. त्यांना सांगायचं चला चला दाजी निघालेत. म्हणजे आवरून फ्रेश व्हा. मी अशीच छान दिसते. केस विंचळीचा विचार होता, पण आता तो पण गेलाय माझा. चला बघा कधी येत आहेत दाजी. आणि आता परत दिसत नसेल, पण आम्ही प्रॅक्टिस करतोय. आणि पाऊस का आलाय. हा हो दिसतोय. असं केल्यावर दिसतोय पाऊस यायला लागलाय. का आलाय पाऊस. पावसानं नाही यायला हवंय. फायनली सगळ्यांना स्टेप यायला लागल्यात. आम्ही थोडीशी प्रॅक्टिस करतोय आणि पाऊस यायला लागला. रस्ता ओला झाला आहे. पटकन पावसानं बंद व्हावी अशी माझी जाम इच्छा आहे. म्हणजे दाजी येतील आणि आमचा प्लॅन सक्सेस होईल. मी इतकी खुश आहे ना, काय बोलाय नको. इतकं गटून गटून प्लॅन केलं आहे. सगळी स्टोरी मी नंतर सांगेल तुम्हाला नक्की काय काय घडलं. एकदा सक्सेस होऊ द्या. हा वाढलेला पाऊस माझी धुकधुक वाढवायला चाललाय. बिकॉज का पडतोय हा. नाही पडलं पाहिजे ना. तर आम्ही प्रीवेडिंगला गेलेलो असताना सहज विषय झाला. मी हा व्हिडिओ दाखवला आणि त्यावर दाजींची अशी रिॲक्शन होती, नाही बाबा मी नाही असं काही करणार. आणि ताईचं असं झालं की असं घडलं तर तिला आनंद होईल. त्यामुळं मग आम्ही खूप सारे प्लॅन्स करून दाजींना म्हणून हा प्लॅन आम्ही सक्सेस केला. त्याच्यासाठी आधी घरातल्यांना मनवावं लागलं आणि देन मी आणि अथर्वनं मिळून हा प्लॅन सक्सेस केला. ताईची रिॲक्शन बघा काय होती. आणि रात्री झोपताना मी बाकीच्या लोकांना सांगितलेलं सकाळी दाजी येणार आहेत. तरी माझ्या घरातल्यांचा विश्वास बसत नव्हता. मावशीचं वगैरे असं झालं की शक्यच नाही आहे हे. आणि सकाळी उठल्यावर पण आत्या मला म्हणत होती की खरंच येणार आहेत की तुम्हाला हुल दिली आहे दाजींनी. आणि ज्यावेळेस फायनली दाजी आले आणि फायनली सगळा प्लॅन सक्सेस झाला, मी सगळ्यांना विचारलं खरंच आनंद झाला का. सगळ्यांना तो खूप आवडला. आणि स्पेशली जिच्यासाठी हे सरप्राईज होतं, म्हणजे ताईसाठी जे सरप्राईज होतं, तर ताईला तर फार आवडला. आणि याचा मला खूप खूप आनंद आहे की ताई एकदम खुश झालते हे सगळं बघून. आणि विशेष मी म्हटलं मी असं लय सारं प्रे केलं आणि खरंच पाऊस गेलता. आणि आता जस्ट आम्ही दाजींना बाय बाय केलं आणि परत थेंब थेंब यायला लागलेत. दिसत आहेत की नाही मला आठवना, म्हणजे मला कळना दिसत आहेत की नाही थेंब. बट दाजी गेलेत. सगळं झालेलं आहे. आता माझा परत झोपायचा विचार आहे, कारण सगळ्यात आधी मी उठलेली. सो चलो बघूया. आणि इथे ना वेद येऊन मला म्हणत होतं तू झोपी जा. आणि मी एका कोपऱ्यात मस्त व्हिडिओ एडिट करत बसलेलं, तुम्हाला त्रास द्यायला आलता. आणि आदल्या दिवशी मी ताईला म्हटलेलं काय तुझ्या चेहऱ्यावर एवढं बोचकरलेलं काय. आणि ह्या मस्तीनंतर माझ्याही चेहऱ्यावर बोचकरल्याचा वर होता. आणि तर मला कळलं की ते मस्तीत वेदच्या लय लाडात गेला की तो बरोबर बोचकारे घेतो. सो हीच आमची मस्ती. मग मी थोडीशी रेकॉर्ड केली ती. तो येऊन बसलेला तोपर्यंत थोडा वेळ मस्ती घातली आणि मी माझं काम करायला घेतलं.
तर आत्ता वाजलं 4. मग अशी मी सकाळी मस्त एक छानशी झोप काढली. 1 वाजता उठली मी डायरेक्ट. 1 वाजता उठलं, ह्या लोकांनी मला आंघोळ वगैरे करायला लावली, जेवण केलं आणि त्याच्यानंतर मी टाईमपास करत बसलेली. आणि आत्ता पण मी ग्रीष्मा दिदी आली, तिच्या हातावर थोडी मेहंदी काढत होती आणि तितक्यात ताई बोलवायला आली इकडे ह्या लोकांना, म्हणून मी इकडे आली. काय चाललंय दाखवते तुम्हाला. जसं सकाळचा प्लॅन सडन होता, सेम अजून एक प्लॅन ठरला आहे की संध्याकाळी संगीत करायचं आहे. आणि त्या संगीतसाठी हे लोक डान्स प्रॅक्टिस करतायत शिवाच्या. हे दाखवते. हाय हाय हाय. आणि हे सगळे करतायत डान्स प्रॅक्टिस. कुठे वेद आय्या. तिकडे त्यांची चालली आहे डान्स प्रॅक्टिस आणि मी घरात आलेली आहे बिकॉज आम्हाला काहीतरी करायचं आहे. काय करायचं दाखवून आमची तिकडे न्यायची बॅग भरतोय, कारण आता सगळं खडम झालेलं आहे. सो चलो बॅग तयार करूया त्याला जी न्यायची आहे. तर विषय असा, मी मग अशी जो सकाळी व्हिडिओ काढला दुपारी ह्या डान्स प्रॅक्टिसचा, त्याच्यानंतर मी काहीच शूट नाही केलं. थोडंफार आले, बॅग वगैरे भरलं आणि त्याच्यानंतर ना आता अंधार पडला आणि पावसाला सुरुवात झाली. विजा बघा काय लेवलचा चमकताय, इतका जोरात पाऊस पडलाय ना तर बोलायलाच नको. आता बाहेर तर डान्सचा कार्यक्रम होईल असं मला वाटत नाही. सध्या तरी आता सगळे जेवायला बसलेत. तुम्ही बघा, शपथ लय विजा चमकतायत, लय बेकारवाला पाऊस आलाय. म्हणजे फुल असं कोणतरी फ्लॅश मारताय अशावाला विजा बाहेर चमकतायत. सो चला बघूया काय झालं तर दाखवेलच मी तुम्हाला, पण मला वाटत नाही काय होईल आता अजून. आणि विषय असा झाला, मला ना हेअर वॉश करायचं होतं, ते मी करून घेतलेलं आहे. सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे आणि आता मी झोपेल, कारण ह्यांचा जरी काही प्लॅन झाला डान्सचा पावसामुळे जर तो फ्लॉप झाला आहे, जरी घरात वगैरे असं झालं तर मी बसेलच असा माझा अंदाज नाही, माझा झोपायचाच विचार आहे. सो आजचा हा व्लॉग इथेच संपेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.